भेटिले सूर्यमंडळा रवींद्र भट यांची ऐतिहासिक कादंबरी. संवत्सर उलटलं. रामदास जास्तीत जास्त वेळ ध्यान गुंफेतच काढू लागले. मनाच्या श्लोकांमधील बरेचसे श्लोक आठवतील तसे लिहून काढले. काही नवी रचनाही तयार झाली. सकाळी तरुण मुलं नमस्काराचा क्रम वाढवीत होती. आता काही जण तर 500 नमस्कारांपर्यंत येऊन पोहोचले होते. संध्याकाळी भालाफेक, कुस्ती, करेला, तलवारीचे हात, लुटूपुटूच्या लढाया, आसमंतात घोडदौड अशा कार्यक्रमांत टाकळीचं तरुण विश्व रमलं होतं. कधी रामदास त्यात भाग घेत, एखाद दुसरा डावपेच सांगत, एखादा नवीन शिकून घेत. बऱ्याचदा या साऱ्यांपेक्षाही घोडाफेकीत ते जास्त रस घेत. घोड्याला वेगानं पळवणं, लगामाच्या एकाच खेचीत हवं तिथं थांबवणं, थैथयाट करू लागला तर त्याला वठणीवर आणणं, या साऱ्या गोष्टी त्यांना मनापासून आवडत. अर्थात हे रोज नाही, 8-15 दिवसांनी कधीतरी. माणूस त्यांना अजून नीट कळायचा होता. घोड्यांची पारख मात्र आता रामदास उत्तम रीतीने करू लागले. अंगाला हातही न लावू देणारं एखादं जनावर ते वठणीवर आणायचे. त्यांच्या पाठीवर घट्ट मांड रोवून वाऱ्याच्या वेगाने ते पार त्र्यंबकेश्वरापर्यंत दौड मारून यायचे. घोडं घामानं थपथपायचं, उष्ण श्वास सोडायचं. पुन्हा कधीही रामदास समोर आले की गरिबासारखं मान काहीशी खाली करून स्तब्ध उभं राहायचं. रामदास आता अधिकाधिक अंतर्मुख व्हायला लागले. बाह्य जगातील दैनंदिन व्यवहार मुळातच अज्ञानावर आधारलेला. सारंच मिथ्या आणि मायारूप. कलियुग शांतीमातेला मारून तिथं भ्रांतीची प्रतिष्ठापना करतं. पापाचं त्याला भयच उरलेलं नाही. विवेकासारखा सद्गुरू स्वतः जवळ असून त्याला उच्छेदून त्यानं क्रोधाला प्रतिष्ठा दिली. नीतीचं अमृत सांडून टाकलं. असत्याचं मद्यपान अंगीकारलं. दया संपली. निंदा अनुसरली. स्वतःच्या पुत्राचा कंठच्छेद केला. दासीचा पुत्र मांडीवर घेतला. ब्राह्मणाची प्रतिष्ठा संपवली. नदीत बुडवून टाकली आणि त्याच नदीतले मासे मारून जगणारा धीवर जवळ केला. ज्ञानरूपी पक्वान्नाचे ताट झिडकारले. असत्यरूपी मांसासन अंगीकारले. भक्तिस्वरूप लक्ष्मीचा त्याग केला. अभक्ता अवधसेला जवळ घेतलं. निखळ मैत्रीचा विश्वास संपवला. विकल्परूपी शत्रू जवळ केला. चोरटे भेद अंगीकारले. अभेद्य राजा दुरावला. सारं कलियुगच अभक्तांचं जिणं जळून गेलं तरच सत्यधर्म प्रकट होईल. त्यावर उपाय शोधायचा असेल तर आता बहिर्मुखतेबरोबर अंतर्मुखताही स्वीकारायला हवी. ऐन तारुण्याच्या वसंत ऋतूत रामदास निर्लेप झाले. बाह्यविश्वात न अडकता अंतर्विश्वात दंग झाले. आणखी एक संवत्सर सरलं. दशपंचकाच्या अन्नपूर्णाबाईंना दिलेला आशीर्वाद रामरायानं सत्यरूपात आणला. आशीर्वादाचे पहिले सुफल घेऊन त्या आणि गिरीधरपंत टाकळीला आले. स्वामी हा नरजन्म कृतार्थ झाला. मातेच्या उदरी पुनर्जन्म झाला. पतीसह रामदासांच्या पायावर विनम्रपणे मस्तक ठेवून गिरीधरपंत म्हणाले, प्रभू रामचंद्राची कृपा, तो दयाघन तुमच्या उभयतांच्या पाठीशी सदैव उभा आहे. दुपट्यात गुंडाळलेलं गोजीरवाणं मूल इकडे तिकडे टुकूटुकू पाहत होतं. त्याच्या दृष्टीने आज तरी दिसणारं सारंच असार होतं.
आपल्या आदेशाप्रमाणे आमच्या संसार वेलीवरचं हे पहिलं फूल आपल्याच चरणी अर्पण आहे, आता आपणच त्याचे मायतात बालकाला रामदासांच्या हाती देत गंभीर स्वरात अन्नपूर्णाबाई म्हणाल्या. रामदासांनी मुलाला मांडीवर घेतलं. डाव्या हाताची मूठ चोखत त्या बालकानं रामदासांच्या गळ्यातील पोवळ्यांची माळ घट्ट धरून ठेवली. त्या मुलाच्या नजरेत रामदासांनी आपली नजर मिसळून त्याच्या डोळ्यांत खोलवर पाहिलं. कसल्या तरी अबोध आनंदाच्या उर्मीनं मूल एकदम खुदकन हसलं. त्याच्या गालावर खळी पडली. रामदासांच्या अंतर्दृष्टीपुढे नदीच्या मध्यात उभं राहून सूर्योपासना करणारा एक तेजस्वी बटू उभा राहिला. पंत, मी संन्यासी, मधुकरी मागून अन्नग्रहण करणारा, एक भक्त राहणारा, त्यातून माझी तपसाधना अजूनही 7-8 वर्ष चालणार. मूल मी स्वीकारलं. आता हे माझं, पण त्याला मातेच्या स्तन्याची जरुरी आहे. येणाऱ्या प्रत्येक दिवशी त्याचा शरीरपिंड भरायला हवा. थंडी वाऱ्यापासून त्याचं रक्षण व्हायला हवं. त्याचं उपनयन झालं की मी त्याला इकडे घेऊन येईन. त्या फुलासारख्या नाजूक मुलाला अन्नपूर्णाबाईकडे परत देत रामदास पुढे म्हणाले, आता माझी ही ठेव तुमच्याकडे ठेवीत आहे. 8 वर्षापर्यंत तुम्ही त्याचं मन घडवा. त्यानंतर मी त्याला माझ्या कल्पनेप्रमाणे घडवीन. आणखी एक विनंती आहे. गिरीधर पंत विनयपूर्वक म्हणाले. काय, आपणच याचं मौंजी बंधन करावं. आम्ही त्याला आपल्या मांडीवर देऊ. त्यानिमित्तानं आपलं आमच्या घरी येणंही होईल. आपल्या पदस्पर्शानं सारं दशपंचक गाव कृतार्थ होईल. रामदास हसले, म्हणाले, पंत, आपण बरेच स्वार्थी दिसता. स्वामी, माझ्या पदस्पर्शानं घर आणि गाव कृतार्थ करण्याची ही शक्कल त्याशिवाय सुचली का तुम्हाला? मी व्रतस्थ आहे. हे स्थान सोडून मला कुठेही येता येणार नाही. माझ्या आजवरच्या तपश्चर्येवर पाणी पडेल. त्याचं काय? तुमच्या स्वार्थासाठी मी माझं का म्हणून अहित करू? पण समारंभाला आपल्यामुळे शोभा येईल. उपनयन हा समारंभ नाही, पंत, संस्कार आहे. ब्रह्मचर्याश्रमात प्रवेश करण्याचा. तुम्ही थाटात समारंभ करा. मूल माझ्याकडे सुपूर्त करा. संस्कार मी करीन. पूर्वी बटू गुरुगृही राहून ज्ञानसाधना करी. तसं समजा हवं तर. आणखी एक अट आहे. 12 वर्षांची तपश्चर्या पार पडल्यानंतर तो पुढच्या गृहस्थाश्रमात प्रवेश करणार नाही. तो माझ्याजवळ माझ्यासारखाच राहील. ब्रह्मचारी, अजून विचार करा. नाहीतर तुम्हाला सुन्मुख, नंतर नातवंड बघण्याची अभिलाषा निर्माण व्हायची आणि ती पूर्ण होणार नाही म्हणून आयुष्यभर शोक करीत बसावं लागायचं. अन्नपूर्णाबाई पुढे झाल्या. रामदासांना दृढ निश्चयाने म्हणाल्या, स्वामी, मूल आपलं. आपण हवं तसं घडवा. आपल्या शिकवणुकीमुळे हे मूल आमच्या साऱ्याच कुलाचा उद्धार करेल. यात काहीही शंका नाही. आशंका नाही. रामदास प्रसन्नपणे हसले. त्या दाम्पत्याला म्हणाले, वा, आपण म्हणता ते खचित सत्य होईल. हा आपल्या सर्व कुळाचा उद्धार करणार आहे. म्हणून आता याचं नामकरण करा, उद्धव. रामदासांची आज्ञा प्रमाण मानून गिरीधरपंत आणि अन्नपूर्णाबाई दशपंचक गावाकडे परत गेले. आपलं पुरस्चरण संपताना हा उद्धव इथं येणार. त्याला सदुपदेश देण्यासाठी आता नव्या विचारांचा, आपल्या आजवरच्या साऱ्या विचारमंथनाचा, प्रापंचिकाला त्याची खरी कर्तव्य सांगून त्याला खरा माणूस बनविण्याचा आणि स्वधर्म स्वदेश यांची संजीवनी देण्याचा ग्रंथ आपल्याला हळूहळू सिद्ध करायला हवा. एकच ग्रंथ नाही, विविध माध्यमांच्या विविध रचना, श्लोक, फटके, सवया,
आरत्या, भजनं, भारुडं, जागरणं आणि जे जे सुचेल ते ते शब्दबद्ध करायला हवं. शिष्याला समाजात वावरताना आपलं तत्त्वज्ञान सोपं करून सांगण्यासाठी त्याची नितांत गरज आहे. रामदासांचा अधिकाधिक वेळ आता चिंतन आणि लेखनात जाऊ लागला. रामदास अधिकच अंतर्मुख झाले. बाह्य परिस्थितीमध्ये मात्र सतत बदल घडत होते. अहमदनगरजवळील भातवडीच्या युद्धात शहाजी राजांनी अतुल पराक्रम गाजविला. त्यांना निजामशाहीमधील सरलष्कर पद मिळालं. शहाजीराजे मलिक अंबरच्या विरोधाला वैतागून आदिलशहाकडे विजापूरला गेले. राजकारणावरची व्याधी सतत आपापल्या जागा बदलत होती. पुढे येणाऱ्या शिष्याला आत्मज्ञानाचा उपदेश करण्यासाठी रामदास आपल्या एकांत गुंफेत मग्न होते. एक अभिनव ग्रंथरचना साकार होत होती. 21 समासांची ओवीबद्ध रचना. आत्मज्ञानाबरोबर अनुषंगाने शिष्य सर्व विषयांत पारंगत व्हावा म्हणून जीवनाच्या अनेकविध अंगांचा रामदासांनी उहापोह केला. पहिल्या मंगलाचरणात गणपती, सरस्वती आणि सद्गुरू यांच्यावर निरूपण केलं. या त्रिमूर्तींच्या वर्णनाशिवाय मंगलाचरण होणार कसं? पुढल्या समासात आपलं आराध्य दैवत जे प्रभुराम, त्याची मानसपूजा. तिसऱ्या अध्यायात वक्ता आणि श्रोता कसा सुबुद्ध असावा हे सांगितलं. मग पुढे सद्गुरूची लक्षणं आणि 5व्या समासात सतशिष्य लक्षणं, सगुण मूर्तीची ध्यानमहती, त्यातून निर्माण होणारा सुख स्वानंद, त्याआधी वैराग्य विचार आणि नश्वर संसार यांचं प्रतिपादन आलं. 8व्या अतिशय गहन अशा भागात आत्मनिवेदन, स्वतःच्या समाधीस्थ अवस्थेतील स्वानुभवाचं प्रांजल कथन. 9व्या समासात निर्भिमान शांत अशी मानसिक अवस्था आणि अस्तित्वाविषयी आशंका याचं दर्शन, तर पुढच्याच 10व्या समासात याचं आशंकेने निरसन करून रामदासांनी माणसाच्या देहबुद्धीवरचा आणि आम्हितीचा त्याग केला असं गर्वानं म्हणून मनात मात्र खोट्या आशा आणि प्रतिष्ठा बाळगणाऱ्या तथाकथित साधुत्वावरचा बुरखा फाडला. रामदासांचा हा ग्रंथ अखंडपणे आजवरचे सारे चिंतन चिरंतनबद्ध करून ठेवीत होता. म्हणूनच केव्हा तरी प्रभू रामचंद्रांची तीव्रतेने आठवण येईल. या ग्रंथरचनेच्या नादात आपल्याला त्याचा विसर पडला. त्या समर्थानेच हे सारं ज्ञानभंडार माझ्यापुढे उघडून ठेवलं आणि मी त्यालाच विसरलो. त्याच्या परीक्षेत आता मी उत्तीर्ण कसा होऊ? रामदासांचं मन स्वतःविषयीच्याच कारुण्यानं भरून जाईल. मग काही काळ ग्रंथरचना थांबे आणि रामाची करुणा भाकणं सुरू होईल. एखाद्या नीरव संध्याकाळी अभावितपणे एखादा अभंगच मुखातून बाहेर पडायचा. एखादी सवाई सहजपणे तयार व्हायची. मन सुस्थिर झालं की पुन्हा ग्रंथरचना सुरू व्हायची. 11वा समास सुरू झाला त्यावेळी त्यांनी 20व्या वर्षात पदार्पण केलं. अजून 4 वर्षांचा कालखंड हाती होता. आजवरच्या 8 वर्षाच्या कठोर तपाचरणाचे तेज आता त्यांच्या मुखावर तळपू लागले. जनहिताची तळमळ असलेला तपस्वी अशी त्यांची सर्वत्र ख्याती होऊ लागली. याच वेळी आदिलशाहीला कंटाळून शहाजीराजे पुन्हा निजामशाहीकडे वळले.
समर्थांची ग्रंथरचनाही अधिकाधिक समृद्ध होत होती. 11वा समाज, प्रारब्ध आणि प्रयत्न यांसाठी 12व्यात शिष्याला पडणाऱ्या शंकांचं निरसन आणि संत महिमा, तर 13व्यात देहबुद्धीच्या निरासावर निरूपण, 14वा अध्याय शिष्य समाधानासाठी, 15व्या रामचरित्र महिमा, 16व्यात गुरुशिष्य संवाद, 17वा अध्याय दृश्य स्वरूप आणि मूळ स्वरूपावर विवेचन, 18व्यात अद्वैत विचार आणि 19व्या अध्यायात सत्संग महिमा, 20व्या अध्यायात शुद्ध ज्ञानावर येणारी विविध पटलं सांगताना प्रमुख अशा अहंकारावरच रामदासांनी नेमकं बोट ठेवलं. बरेच वेळा सद्गुरूकडून मिळालेल्या अहंकाराचाही गर्व होतो, अभिमान वाटू लागतो आणि हातून कुठलेच सत्कर्म घडत नाही. 21व्या समासात ग्रंथातील साऱ्या विषयांचं मंथन करून शिष्याला बोध करण्यासाठी रामदासांनी हा 21 समासी ग्रंथ पुरा केला. याच सुमारास शहाजी राजांनी निजामशाही सोडून दिल्लीच्या मोगलांची मनसबदारी पत्करली. आता दसऱ्याच्या सीमोल्लंघनानंतर शहाजीराजे मुलुखगिरीला बाहेर पडत आणि पावसाळ्याच्या तोंडाला नाशिकमध्ये छावणी टाकली. लढाईची धामधूम संपली की 4 महिने नाशिकला मुक्काम. मग जहागिरीची व्यवस्था पाहणं, कज्जे खटले निकालात काढणं, रयतेला दर्शन देणं, श्रावणात त्र्यंबकेश्वरी ब्राह्मणांकरवी अनुष्ठान करणं, दानधर्म समावर्तनं घालणं, सिद्ध पुरुषांची दर्शनं घेणं, अशा विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात शहाजीराजे आनंदाने रस घेत. साहजिकच त्यांना टाकळीच्या या तरुण रामदासांची लोकप्रियता समजली. 20-21 वर्षांचा एक तरुण तिथे कठोर तपश्चर्या करीत आहे, तरुणांना बालोपासनेचे, शस्त्रविद्येचे, अश्वविद्येचे पाठ देतो आहे, ही बातमी कर्णोपकर्णी शहाजीराजांच्या कानावर पडली. त्याच्यावर प्रभू रामचंद्रांचा वरदहस्त आहे. त्यानं मृताला संजीवनी मंत्रानं जिवंत केलं. या तऱ्हेच्या वार्ता शहाजीराजांच्या कानावर सतत येऊ लागल्या. त्यांच्या मनात या रामभक्ताविषयी आकर्षण निर्माण झालं. अनेक विद्वान ब्राह्मण, संन्यासी, वैरागी, मठाधिपती, फडप्रमुख राजाश्रयाच्या आशेने त्यांच्याकडे सतत येत. परंतु हा रामदास मात्र कधीही आला नाही. शहाजीराजांच्या मनातलं आकर्षण अधिकच वाढू लागलं. रामदासाला आदरपूर्वक नाशकाला घेऊन येण्यासाठी त्यांनी टाकळीच्या बजावा पाटलाकडे स्वार पाठविण्याची आपल्या अमात्यांना आज्ञा दिली. स्वार टाकोटाक टाकळीला दौडला आणि हात हलवीत परत आला. सदरेवर बसलेल्या शहाजीराजांना अमात्यांनी सांगितलं, स्वामी एकांत स्थानी काही ग्रंथरचना करतात, सांप्रत कुणास भेटत नाहीत. 4 दिवसांनी पुन्हा तसाच नकार. स्वामींचे मौनव्रत आहे, मौनमुद्रा धारण केली आहे. पुढच्या आठवड्यात 3ऱ्यांदा स्वार आला. त्यावेळी बजाबा पाटलानं त्याला सांगितलं, स्वामी इतरांपेक्षा वेगळा आहे, कुणाकडेही आपणहून जायचा नाही. भेटावंसं वाटलं तर पंचवटीतलं रामसंग मारुतीरायाला घेऊन इकडं येतात, कलाकभर बोलणं करतात. काय सांगता राव, असं कधी होईल का? स्वार तोंडावर हात ठेवून म्हणाला, म्या काय लबाड बोलतुया, म्या स्वतःच्या डोळ्यानं बघितलं. कडूसं पडलं की आमचं स्वामी घाटाच्या बुरुजावर 4 चांदणी उगवपर्यंत बसतात, रामाबरोबर गप्पा हाणतात.
शिळुप्याच्या. अर माझ्या देवा, म्हणजे तुम्ही रामरायाला बी बघितलं म्हणा की. अव नाईक, येडं का खुळं तुम्ही? रामराया मला अडाण्याला कसं दिसल? स्वामीचं भाषण मातूर पडतं की कानावर? असल बाबा पाटलानू, म्या कधी असं ऐकलं नाय की पाहिलं बी नाय. पर तुम्ही वडील माणूस, ईश्वास ठेवाय याच हवा तुम्हावर. आता असाच टाकोटाक जातो सरकार वाड्यात अन सांगतो पंतासनी स्वामीला येळ नाही. तो रामासंग गप्पा हाणतोय शिळुप्याच्या. जवळ मारुती राया बी हाय. अर ए मर्दा, असलं कुठं सांगत्यात व्हय? कोरडं वडतील पंत पाठाणावर. तू आपला जा, स्वामी येतीला म्हणावं भेटायला. अव परकवा? उद्या पुन्हा आहे. स्वामींना विचारून सांगतो की. चिमणी एवढं तोंड करून तो बारगीर निघून गेला. सरकार वाड्यावर जाऊन त्यानं सांगितलं, आज रामाशी बोलत बसले आहेत असं टाकडीचं पाटील म्हणालं. उद्या पुन्हा बोलिवलं हाय. काय ते विचारून सांगणार हाय. पंतांनी हा निरोप जसाचा तसा राजांना सांगितला. राजे काहीसे विचारात पडले. आपला नुसता निरोप जायचा अवकाश. हे गोसावी संन्यासी धावत येतात. मठाच्या दारिद्र्याची फिर्याद मांडतात. काही इनामासाठी अर्जव करतात. हा तरुण स्वामी कुणीतरी वेगळाच वाटतो. आपण जातीनिशी जाऊन याचं दर्शन घ्यावं. राजांनी पंतांना सल्ला विचारला. पंत म्हणाले, आपण सरकारवाडा सोडून टाकळीस जावे. हे आपल्या इतमामास आणि इब्रतीस शोभा देत नाही. त्या स्वामीच्या लहरीपणाला आपण किती खतपाणी घालणार? राजे त्या वेळेपुरते स्वस्थ बसले. बजाबा पाटलांनी त्या दिवशी संध्याकाळी रामदासाचं मौन संपल्यावर राजांचा निरोप त्यांच्या कानावर घातला. रामदास मंदपणे हसले. त्यांच्याही मनात फार पूर्वीपासून शहाजीराजांची भेट घ्यायची होती. पण सध्या ते पूर्णपणे अंतर्मुख असल्यामुळे प्रभू रामचंद्राच्या आदेशाविना काहीच करू शकत नव्हते. रामदास बजाबा पाटलांच्या मधील रामस्वरूपाला उद्देशून म्हणाले, आता ही जयासी वाटे भेटावे, रामे मज सांभाळीत जावे, ऐसे दृढ घेतले जीवे, तरी एका मी सांगेन. बजाबा पाटलांना यातलं एक अक्षरही कळलं नाही. त्यांनी पागोटं खाली उतरून रामदासांच्या पायावर डोकं ठेवलं. उठा बजाबा, तुम्ही बापाहूनही थोर. माझा रामराया मी सदैव तुमच्यामध्ये पाहतो. आपणापुढे मीच नतमस्तक व्हायला हवं. बजाबाच्या डोळ्यांतून अश्रुगंगा वाहू लागली. काय झालं बजाबा? रामदासानं हळुवारपणे विचारलं. अलीकडं बराच डाव तुम्ही मूकच असता. दिवसेंदिवस तोंड बंद गेल्या 8-15 दिवसात तर तुम्ही एक शब्द बी काढला नाही तोंडातून. अन आज बोलतात ते एकदम मलाच रामराया म्हणालात. म्या हेंगाडा अडाणी. तुम्ही पोथी वाचणारं अन लिहिणारं ज्ञानी. आम्हा गरीबाचं तुम्हीच रामराया. एक ऐकशिला का काय? एक डाव जा सरकार वाड्यावर. सद्र मोर करा तुमचं कीर्तन अन निरूपण. राजे फार तळमळत आहेत भेटीला. अहो, राजापुढे कशाला निरूपण बजाबा? राजाशी बोलायचं ते त्याच्याच विषयावरचं बोलावं लागणार. मी असला पिसाट, रामचंद्रमुखी घालील ते बोलणार. उगाच राजांची खपामर्जी व्हायची. त्यापरीस नको ते. जेव्हा प्रसंगच पडेल तेव्हा पाहू. रामदास निस्पृहपणे म्हणाले. पर उद्या पुन्हा येईल ना तो नाईक? त्यासनी काय सांगू? रामराया तुम्हाला जी बुद्धी देईल ते सांगा. स्वामी एक ऐकणार का माझं? काय प्रभू रामचंद्राची इच्छा असेल तर मला मान्य करावंच लागेल.
लई दिसात या मारुतीमोर तुमचं प्रवचन झालं नाही. उद्या एकादस, गावकऱ्यांसनी ऐकवा की काही तुमच्या रामाचं. तुमची इच्छा म्हणजे प्रत्यक्ष अयोध्यापतीचा आदेश. हा या सर्वजण उद्या संध्याकाळी. रामदासांनी बजापा पाटलांना निरोप दिला आणि ते ध्यानगुंफेत शिरले. दुसऱ्या दिवशी मधुकरीच्या फेरीच्या वेळी विष्णूशास्त्री म्हणाले, रामदासा, सरकार स्वारी सध्या वाड्यावर आहे. सारेजण त्यांच्या दर्शनाला जातात. तूही एकदा भेटून घे. तुझी श्लोक रचना त्यांना ऐकव. शास्त्री बुवा, मी व्रतस्थ आहे. 4 घरांशिवाय मी 5व्या घरी जात नाही आणि समजा गेलो तर राजाकडं काय मधुकरी मागू. मी आपला टाकळीतच बरा. विष्णुपंत हसले, म्हणाले, कवी शोभतोस खरा. तुला राजा काय आणि रंक काय, सारे सारखेच. बर, आजचा नवा श्लोक ऐकव. त्याशिवाय मधुकरी नाही मिळायची. रामदासांनी क्षणभर विचार केला. मुक्त आवाजात ते म्हणाले, घरी काय, घरी कामधेनू पुढे ताक मागे. हरिबोध सांडूनी विवाद लागे. करी सार चिंतामणी कांच खंडे. तया मागता देव आहे उदंडे. जय जय रघुवीर समर्थ. विष्णूशास्त्रांच्या थोरल्या सुनेने रामदासांच्या झोळीत नैवेद्य वाढला आणि पदर खांद्यावरून ओढून त्यांना 3दा वाकून नमस्कार केला. समर्थ एक क्षणभरही न थांबता टाकळीला परत आले. सायंसंध्या उरकून रामदास वर आपल्या पठीशी आले. टाकळीमधले सर्वजण पटांगणात एकत्र जमले होते. बजाबा पाटलाने एस्कराबरोबर आजूबाजूच्या वाड्यावस्त्यांवरही सांगावा धाडला होता. एकादशीला स्वामीचं निरूपण ऐकायला मिळणार ही साऱ्या परिसरालाच महापर्वणी. हे पुण्य गाठी मारायचं कोण सोडणार. रामदासांनी रामभक्तीचा महिमा सांगितला. राम वेगळा, कृष्ण वेगळा, विठोबा वेगळा ही बहुजनांची कल्पना दूर केली. रामभक्ती म्हणजेच आपल्या आराध्य दैवताची भक्ती किंवा आपल्या दैवताची भक्ती हीच रामभक्तीही कशी होऊ शकते हे सोपं करून सांगितलं. राम दैत्यनाश करणारा, कृष्ण धर्माचं पुनर्जागरण करणारा आणि विठोबा पूर्णानंद देणारा. श्री विष्णूचीच ही त्रिगुणात्मक स्वरूपं आहेत. कुठलंही स्वरूप अंती नारायण स्वरूपच आहे. तुम्ही निरूपणाला माझ्याकडे आलात. मी रामाचा अनुग्रहित, माझं अवघं मी पण हेच राघवाचं घर नाही का. श्रवण, मनन, ध्यास हे सारंच रामस्वरूप. कुणी कृष्ण स्वरूप माना, कुणी विठ्ठल स्वरूप माना, पण श्वसन, मनन आणि ध्यास मात्र कधीही सोडू नका. आपणच साधक आणि आपणच साध्य अशी अवस्था लाभली तर मुक्तीचं दार उघडायला काय उशीर. ही सायुज्य मुक्ती विवेकाच्या आचरणाशिवाय लाभत नाही. एखाद्या धबधब्याप्रमाणे रामदासांच्या मुखातून बाहेर पडणारं निरूपण पटांगणापासून थोडं लांब घोड्यावर बसलेले पंत आश्चर्यचकित होऊन ऐकत होते. या जगावेगळ्या तरुणाकडे राजांचा निरोप घेऊन स्वतःच जावं या हेतूने स्वार बरोबर घेऊन ते आले होते. त्यांच्याकडे अजून कुणाचंच लक्ष गेलं नव्हतं. श्रोत्यांचं नाही, वक्त्यांचंही नाही. दोघीही एकात्म झालेल्या पूर्ण परमेश्वराच्या निरूपणाच्या स्वानंदात रमले होते. निरूपण संपल्यावर रामदास सुरेल आवाजात गाऊ लागले. श्रोते तल्लीन होऊन टाळ्यांचा ताल धरीत होते. बारगीर पुढे झाला. बजाबांच्या कानी लागून त्यानं पंत आल्याची खबर दिली. बजाबा पटकन उठले, म्हणाले, स्वामी, पंत आल्याती. आता मात्र सरकार वाड्यावर गेल्यावाचून सुटका नाही. प्रत्यक्ष भोसल्यांचे प्रमुख अमात्य आले आहेत. हे कळल्यावर सारेजण उठले
त्यांना मुजरा घालून दूर जाऊन उभे राहिले. आयाबाया लगबगीनं डोईवरचा पदर आणखीनच खाली ओढून पिती पोरं कमरेवर आणि पार्टी पोरं हाताशी धरून लगालगा घराकडे निघून गेल्या. कीर्तन मोडलं. रामदासांनी एक निश्वास टाकला. स्वतःशीच म्हणाले, ही प्रभू रामाचीच इच्छा. पंताच्या घोड्याचा लगाम धरून बजाबा मठीशी आले. रामदासांना पाहता क्षणीच पंतांच्या मनात आदरभाव जागृत झाला होता. रामदासांना नमस्कार करून ते म्हणाले, आपल्या कीर्तनात व्यत्यय आला, क्षमा असावी. आपण आवर्जून येणं केलं. आपले पाय या कुग्रामाला कशाला लागतील? माझं कीर्तन रोजचंच आहे. आपण मणी कोणताही विकल्प आणू नये. रामदासांनी पंतांच्यासाठी कुशासन अंथरलं. आपणही बसावं, पंतांनी विनंती केली. रामदास विरासन घालून बसले. पंत त्यांना डोळे भरून न्याहाळीत होते. हा कुणी साधासुधा साधू संन्यासी नाही हे त्यांच्या अनुभवी नजरेनं लगेचच ओळखलं. का येणं केलं? रामदासांनी विचारलं. राजे, शहाजींना आपल्या मुलाखतीची उम्मीद आहे. पंतांच्या भाषेवर सवयीमुळे उर्दू फारसी भाषेचा प्रभाव होता. आम्ही प्रभू रामचंद्राचे सेवक. त्याची आज्ञा झाली की अवश्य येऊ भेटीला. रामदास मंदस्मित करीत शुद्ध मराठीत म्हणाले. पण खाविंदांची ख्वाहिश लोकलोक पुरी व्हायला हवी. ते या भागातले राजे. पदवीनं इथले राजे असले तरी मुघल सल्तनतीचे मनसबदारच ना. म्हणजे यवन राजाचे चाकरच की. पंतांच्या चेहऱ्यावर घाम फुटला. आपण वामपंथी दिसता. मुळीच नाही. खरं तर आम्ही रामपंथी. मग प्रेत उठवण्याचा तो चमत्कार, तो लोकभ्रम, रयतेचं अज्ञान. मृत व्यक्ती जिवंत होऊ लागली तर या पृथ्वीवर राहायला माणसाला तसूभरही जागा उरणार नाही. आपणाविषयी रयतेत बहुत आदर आहे. मी त्याला प्रेम मानतो. आपल्या या जगावेगळ्या पंथाला म्हणावं तरी काय? आम्ही रामदास. आमचा पंथ रामदासी पंथ. आणि पंथाचं तत्वज्ञान अगदी सुबोध आहे. तुम्हाला सुद्धा कळेल. मग सांगा ना. जे जे आपणासी ठावे ते दुसऱ्यासी शिकवावे. शहाणे करुणी सोडावे सकळ जन. अभावितपणे हात जोडून बजाबा पाटील उद्गारले. जय जय रघुवीर समर्थ. आजवर पंतांनी असला पंथिकही पाहिली नव्हता आणि इतका सुबोध उपदेशही ऐकला नव्हता. ते आश्चर्यचकित होऊन पाहत राहिले. रामदास त्यांना निस्पृहपणे म्हणाले, पंत राजांना आम्ही अवश्य भेटू, पण सरकार वाड्यात नाही. त्यांच्याशी एकांती काही बोलणे करावयाचे आहे. इथल्या इतका एकांत कोठेही लाभावयाचा नाही. राजांची अवज्ञा करण्याइतका मी उद्धट नाही, परंतु त्यांच्याकडून जे साधावयाचे त्यास एकांतच हवा. अगदी आपण सुद्धा नको. राजांना म्हणावे, एक तपस्वी आपलीच वाट पाहतो आहे. मागची 10 वर्षे या नंदिनीच्या तीरी. प्रत्यक्ष शहाजीराजे टाकळीला येणार ही वार्ता साऱ्या पंचक्रोशीभर झाली. बजाबा पाटलांचा ऊर आनंदानं भरून आला. या स्वामीमुळे आपल्या गावाचं भाग्य उजळलं अशी त्यांची धारणा झाली. रामदासांविषयीचा त्यांच्या मनातला आदर अधिकच दुणावला. राजांच्या स्वागताची त्यांनी तयारी सुरू केली. सारं गाव झाडून काढलं.
उकिरडे साफ करून घेतले. घराघरासमोर सरडा रांगोळ्या काढण्याचे आदेश दिले. गुढ्या तोरणं उभारली. कुलकर्ण्याला दप्तर योग्य रीतीने भरून ठेवण्याचा सल्ला दिला. बायाबापड्यांना पोरांना नीट अंघोळी घालायला सांगितलं. कलकल न करण्याचा दम भरला. राजांचे हातपाय धुवायला नाशकाहून तांबटाकडनं नवं घंगाळ मागवून घेतलं. सारी सुसज्ज तयारी करून ते गावसीमेवर राजांच्या स्वागतासाठी साऱ्या मानकऱ्यांना बरोबर घेऊन आतुरतेनं उभं राहिले. आपल्या ध्यानगुंफेत रामचंद्र मात्र आत्मारामाच्या चिंतनाला शब्दरूप देत बसले होते. आपल्या दैनंदिन लेखन कार्यामध्ये त्यांना इतर कुठलं भानच नव्हतं. संध्याकाळच्या प्रसन्न वेळी त्यांची प्रतिभा जणू लेखणी झाली. कोरा बंद आधी राममुद्रांकित व्हायचा आणि मग शब्दांकित व्हायचा. रामदासांची बैठक स्थिर होती. जुनाट पुरुषाचं वर्णन शब्दबद्ध होत होतं. पश्चिम क्षितिजावर धुळीचे लोट उठले. घोड्यांच्या टापा कानावर पडू लागल्या. हळूहळू स्वार दिसू लागले. पुढे मागे शिलेदार दोहो अंगाने सशस्त्र बारगीर मध्यभागी उमद्या घोड्यावर मांड टाकून बसलेले शहाजीराजे भोसले. त्यांच्या किंचित मागे पंत अमात्य साऱ्या शाह्यांना आपल्या जरबेत ठेवणारा मुघल साम्राज्याचा दक्षिणेकडील सरलष्कर मोठ्या दिमाखात टाकळीच्या दिशेने दौडत येत होता. पाटील, कुलकर्णी, देशपांडे, जोशी सारे वतनदार हाताला उपरणी बांधून त्यांना सामोरे गेले. राजे गावसीमेवर आल्यावर साऱ्यांनी त्यांना वाकून मुजरा घातला. राजांनी हात वर करून गावकऱ्यांना अभय दिलं. ते राजरूप पाहून सर्वजणच काहीसे दबले. मस्तकी मुघली जिरेटोप, कपाळावर रक्तचंदनाची शिवमुद्रा, कमानदार भुवया, पाणीदार डोळे, सिसोदिया वंशाची खूण सांगणारं धारदार नाक, गालावरची व्यवस्थित कातरलेली दाढी, तिला दोन्ही टोकं जोडणाऱ्या कोरीव मिशा, रानात टपोऱ्या मोत्यांची कुंडलं, कानात टपोऱ्या मोत्यांची कुंडलं, अंगावर रुईदार अंगरखा, त्यातून जाणवणारी रुंद छाती, दोन्ही मनगटांवर मखमली आवरणं, त्यांना रेशमी गोंडेदार बंदांनी आवळलेलं, कमरेवरच्या म्यानात लांबलचक तलवार, म्यानही रेशीम आणि जरीनं गुंडाळलेलं, खाली पठाणी पद्धतीचा पायाशी वेलबुट्टी काढलेला आणि अरुंद होत गेलेला पायजमा, पायांत जोधपुरी चढाव, असं ते राजरूप पाहून सारेच गावकरी गांगरले. पाटलांनी खूण केल्यावर 5 सुवासिनींनी त्यांना ओवाळलं. राजे हसले. त्यांनी पंतांच्याकडे पाहिलं. पंतांनी राजांच्या हाती मखमली पिशवी दिली. राजांनी सुहास्य मुद्रेने त्या सुवासिनींच्या तबकांत मुठमुठ सुवर्ण मुद्रा टाकल्या. राजे मिरवणुकीने गावात शिरले. ललकारी दिली गेली. होशियार, नूर सल्तनत, मैदाने जंग, शेर दख्खन, कातिले दुश्मन, रहमदिल राजे शहाजी भोसला पधार रहे है, निगाह रखो. गुरवानं छातीत श्वास भरून शिंग फुंकलं. राजे मोठ्या इतमामानं मठीकडे निघाले. मठीसमोरच्या ध्यानगुंफेत रामदास अजूनही आत्मारामातील पूर्ण पुरुषाची लक्षणं लिहीत होते. बजाबा पाटील धापा टाकीत ध्यानगुंफेत आले. रामदासांना म्हणाले, स्वामी, तुम्ही अजून इथंच? राजा आलं मठी पावतं. चला बिगी बिगी. रामदासांनी बोरूची इरणी खाली ठेवली. बजाबा पाटलांच्या बरोबर ते वर आले. राजे गोमयाच्या मारुतीपुढं
हात जोडून उभे होते. पंतांनी रामदासांना काहीसं वाकून नमस्कार केला. राजे, मी रामदास. या तपस्या भूमीवर मी आपलं शुभ चिंतितो. रामदास शांत स्वरात म्हणाले. पाठमोरे शहाजी झटकन मागे वळले. एक 20-21 वर्षाचा तेजस्वी साधक त्यांच्यासमोर ताठ उभा होता. आपणच रामदास? शहाजी राजांनी त्यांच्याकडे टक लावून पाहत विचारलं. राज, हेच आमचं स्वामी. हे आलं आणि झोपा काढणारं आमचं टाकळी गाव जागं झालं. गावातली पोरं आता कुस्त्या मारतात, तलवारबाजी करतात, भालं फेकतात, गुढी पळवतात. रोज झुंझुरक्याला घुमत घुमत या मारुतीरायासमोर 500-500 दंडवतही घालतात. असं राजांनी रामदासांवरची दृष्टी न हलवता पाटलांना विचारलं. हे काहीच नाही. गुरं परत येण्याच्या वक्ताला पोरांना काही बाई राम-रावणाचं रामायण सांगतात. आम्हा म्हाताऱ्या कोताऱ्यांना देवाधर्माचं ऐकिवत्यात. ते बी कुणाचं ऐकलेलं नाही, स्वतः लिवलेलं. स्वामी, आपलं नाव बहुत दिस ऐकत होतो. आज मुलाखतीचा योग आला. राजे रामदासांना आदरपूर्वक म्हणाले. आमच्याही मनी बालवयापासून आपल्याशी 4 शब्द करण्याची कांक्षा होती. आमच्याही मनी बालवयापासून आपल्याशी 4 शब्द करण्याची कांक्षा होती. आपण इकडचे दिसत नाही. माझी जन्मभूमी खाली जालन्यापलीकडची, जांबेची. पण आता तिकडचा ऋणानुबंध संपला. आता मी इथलाच. आपल्या रयतेपैकी काही खास कारण? प्रभू रामचंद्रांची आज्ञा. पंत म्हणाले. आपण पंथ साधना करीत आहात, तीही प्रभू रामचंद्रांची इच्छा. पण अजून साधना अपुरी आहे. पुढील वर्षी 12 संवत्सरं संपतील. त्याच्यापुढे अंगीकृत कार्य तेच आहे. पंथाची स्थापना आणि मग देशाटन करून त्याचा प्रसार आणि प्रचार. काय उपदेश करणार या पंथामधून? रामनाम, फक्त रामनाम. अनुषंगानं राममहती, रामपूर्ण पुरुष, त्याच्यासारखं कसं होता येईल हे सांगायचं. बलोपासना करून आधी स्वतःची शक्ती वाढवायची आणि त्या शक्तीच्या जोरावर दानवी वृत्तीचा संहार करायचा. क्षात्र तेज वाढवायचं आणि धर्मग्लानी दूर करायची. वा, आज आपल्याकडचे सारे मठ आणि आखाडे म्हणजे फक्त देवाच्या नावाचे भोजनगृह. आपल्याच नादात मशगूल असलेल्या हठयोग्यांचा अड्डा. आपला विचार अधिक व्यापक दिसतो. मलाही आपल्या पंथात यायला आवडेल. राजे, आम्हालाच आपल्या आशीर्वादाची आता खरी गरज आहे. आम्ही आपल्यापुढे मूल. ज्येष्ठांना अनुग्रह देण्याचा आम्हाला अधिकार नाही. मग आपल्याला काय हवं ते मागा. आम्ही लोभावलो आहोत. आपला शब्द आम्ही खाली पडू देणार नाही. आम्ही पंतांकरवी आपल्याकडे एक मागितलं होतं. काय? आपली एकांत भेट. परंतु आपण सरंजामनिशी आलात. आमचं कुशल विचारलं. हेही थोडकं नाही. आम्ही पुन्हा येऊ, सडे येऊ. मग तर झालं. प्रभुरामाला काही बरं घडवायचं असेल तर मी तरी कशाला नाही म्हणू. आज आलोच आहोत. काही ऐकवावं. आम्हास आपल्या रचनेविषयी कुतूहल आहे. आम्ही कोण रचना करणार? रामराया बोलतो. आम्ही ते ऐकून सांगतो. जे रयतेस सांगता ते आम्हासही सांगा. आपणास ते रुचणार नाही. रयतेला रुचणारं आम्हासही रुचायला हवं. आपण कसलाही मुलाहिजा न बाळगता आपल्या रामचंद्राचा प्रसाद आम्हाला ऐकवावा.
रामदासांनी इकडे तिकडे पाहिलं. पंतांच्या व्यतिरिक्त जवळपास कुणीच नव्हतं. सारेजण समोरच्या पटांगणामधील गावातील तरुणांचा लाठी बोथटीचा खेळ पाहत गोल करून उभे होते. शहाजीराजे रामदासांच्याकडे टकलावून पाहत होते. रामदासांनीही त्यांच्याकडे नजर वर उचलून पाहिलं. त्यांच्या नजरेत अविचित एक धगधगत अग्निकुंड चेतला आहे असा राजांना भास झाला. तो दाह त्यांना सहन होईना. त्यांनी अभावितपणे आपली नजर खाली वळवली. रामदासांनी क्षणभर आपले नेत्र मिटून घेतले आणि खणखणीत आवाजात ते म्हणू लागले, जयाच्या घरी रोज मिष्टान्न आहे, तरी तो का परांनास साहे. स्वतःच्या कृतीने कृतांतास जाळी, तया येर का कोणी गोठ्यांत पाळी. जया आपुले स्वत्व काही कळेना, जया शौर्य सामर्थ्य काही वळेना. अशा संभ्रमी काय सम्राट होई, जगी जन्म घेई मरोनीच जाई. राजांच्या कपाळावर घर्मबिंदू चमकू लागले. श्वासाची लय वाढली. मुठी घट्ट आवळल्या. कुणाहीकडे न पाहता ते वळले. ताडताड चालत घोड्याजवळ आले. घोड्यावर स्वार होऊन त्यांनी टाच मारून घोडा फेकला. राजे एकटेच नाशकाकडे निघून गेले. क्षणभर काय झालं कुणालाच कळेना. पंत गडबडले. राजांच्या मागं दौडले. पंतांच्या मागे सर्व सरंजाम गेला. क्षणात सारं वातावरण स्तब्ध झालं. बजाबा पाटील आणि सारे गावकरी गावाच्या शिवेवर धावले. कुठे वळूनही न पाहता रामदास आपल्या ध्यानगुंफेत गेले. शांतपणे आसन मांडी घालून श्लोक लिहू लागले. मना सर्वथा सत्य सोडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे. मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्ये सोडून द्यावे. 1 सप्ताह रामदासांनी मौन धारण केलं. या काळात ते मधुकरीसाठी नाशिकलाही गेले नाहीत. पहाटे पुरश्चरण झालं की ते ध्यानगुंफेत जाऊन बसत. संध्याकाळी सायंसंध्या करीत. मावळत्या सूर्याला अर्घ्य देत. बजाबा पाटलांनी दुधाचा गडवा मारुतीसमोर आणून ठेवलेला असे. तेवढं दूध घेत आणि पुन्हा ध्यानगुंफा. 7व्या दिवशी पुरश्चरणानंतर गंभीर चेहऱ्याने रामदास नाशिककडं मधुकरीसाठी निघाले. पाटील धावत पुढे आले. मुंडासं सावरत रामदासांना म्हणाले, स्वामी, सरकार वाड्यामधून सांगावा आला आहे. रामदासांनी नुसतंच मान वर करून बजाबाकडे पाहिलं. बजाबा घाईघाईनं म्हणाले, आज सांजच्याला राज पुन्हा येत आहेत, सडच येणार आहेत, असं तो नाईक म्हणत होता. रामदास प्रसन्नपणे हसले. बजाबाच्या मनावरचा ताण कमी झाला. साऱ्या टाकळीकरांनीही सुटकेचा निश्वास सोडला. शहाजीराजे सारा सप्ताह अस्वस्थ होते. कशातच त्यांचं मन रमत नव्हतं. जहागिरीचे कज्जे खटले त्यांनी पंतांच्यावर सोपविले. भेटी देणं नाकारलं. कलावंतिणींच्या जलशामध्येही त्यांचं मन रमेना. शागिर्दानं फुलवून आणलेल्या हुक्क्यातील गुडाखू फुलेना. हातातली नळी हातातच राहायची. आग्र्याकडची थैली सरकारकडून उघडायचे. एखादी नवी मोहीम, लष्कर भरती, सारा वसुली, कुणा पाळेगाराचा पुंडावा, कुणाकडून येणं असलेल्या खंडणीचा तगादा असे कितीतरी आदेश आणि फतवे घेऊन सांडणेस्वार आलेला असायचा. कुणा सरदाराचं भेटीचं निमंत्रण, कुणा खानानं केलेली खलबताची विनंती, कुणाकडची लगीनाची आग्रहाची आवतणं, सारंच अनुत्तरित राहिलं. खाजगीकडच्या
महालातून राजे राणीवशाकडेही गेले नाहीत. तुकाई राणी साहेबांना सुद्धा खाजगीच्या महालाची दारं बंद झाली. राणीसाहेब अस्वस्थ, पंत अस्वस्थ, सरकारकून अस्वस्थ, सारा सरकारवाडाच अस्वस्थ. राणीवशात कुणीतरी आवई उठवली. टाकळीच्या गोसाव्यानं राजांच्यावर करणी केली. निद्रानाशामुळे शहाजीराजांचे डोळे तांबरले. रानात मुक्तपणे विहार करणारा एखादा सिंह अचानक पिंजऱ्यात अडकला जावा तशी काहीशी राजांची अवस्था झाली. आजवर मलिक अंबरला जुमानलं नाही. आदिलशहाला झुगारून दिलं. अवमानाचा एक शब्दही सहन केला नाही. जिथं गेलो तिथं इतमामानं गेलो. ज्यांची चाकरी पत्करली त्याच्यावर निष्ठा ठेवली. महिनोन्महिने मोहिमा चालविल्या. घोड्यावरची मांड कधी सोडली नाही. आलेली प्रत्येक लाट अंगावर घेतली. माघारी परतवली. लढाईमधून पळून जाणं आपल्या कोशात नाही. इश्कात मश्गूल राहणं आपल्या धर्मात नाही. शराबात धुंद होऊन पडणं आपल्या वृत्तीत नाही. गाईगुरांची कत्तल करणाऱ्या हाशमांचे हात तोडले. ब्राह्मणांचा आदर केला. स्त्री शूद्रांना अभय दिलं. आणि आज एका तेजस्वी संन्यासानं सांगितलं, या साऱ्यांचं फलित जन्माला आला आणि मेला. कृतांतालाही जाळणारा पण दुसऱ्यांच्या गोठ्यात बांधलेला सिसोदिया वंशातील मालोजी राजांचा मुलगा, 5व्या वर्षापासून पुणे प्रांतीच्या जहागिरीचा हकदार, निजामशाहीतील सरलष्कर मुघल सल्तनीचा मनसबदार शहाजी भोसला जन्माला आला आणि मेला. कारण सारं कर्तृत्व परक्यासाठी, सारी धामधूम कुणा सुलतानासाठी, सारं शौर्य स्वामिनिष्ठेनं कुणा दुजाच्या सिंहासनावर वाहिलेलं. आपलं राज्य नाही, आपलं सिंहासन नाही, आपली रयत नाही, आपला ध्वज नाही, आपलं नाणं नाही, सारं आपलं असून आपलं काहीच नाही. शेवटी आपण परान्नाचे धणी. आपलं खरं स्वरूप त्या तरुण संन्याशाने आपल्यापुढे उभं केलं. आपलं भीषण भवितव्य सांगितलं. जन्माला आलो आणि मरून गेलो, एवढीच आपल्या आयुष्याच्या बखरीतली नोंद. शहाजीराजे रात्रंदिवस पाठीमागे हात बांधून महालात येणाऱ्या घालीत होते. कधी हताश होऊन पश्चिमेकडच्या गवाक्षातून मावळत्या सूर्याकडे पाहत होते. कधी कुलदेवतेसमोर आसनमांडी घालून तासनतास बसत होते. तळतळून विचारत होते, आई जगदंबे, का हे भाकीत लिहिलंस माझ्या कपाळी? मला जे हवं होतं ते कधीच दिलं नाहीस. जे स्वप्नात दाखवलंस ते कधीच सत्यात आणलं नाहीस. त्या स्वप्नपूर्तीसाठी जिथं जिथं मैत्रीचा, सामंजस्याचा हात पुढे केला, तिथं तिथं दुहीचा दाहक अग्नी हातावर पडला. जिथं धर्मजागरणाचं आवाहन केलं तिथं धर्मग्लानी अनुभवली. सारे स्वकीयच परकीय झाले. मराठा कुळीचा गर्व बाळगणारे सारे सगेसोयरे आपलं मराठीपण विसरले. सह्याद्रीच्या बुलंद छातीवरच्या ध्वजस्तंभावर परधर्माची हिरवी निशाणं फडकवीत राहिले. दुहीची बेदिली हा आमच्या इथल्या 96 कुळींचा शाप. स्वतःचं वतन टिकवण्यासाठी आपापसात लढाया, आपल्या भूमीवर आपल्याच स्वकीयांच्या रक्ताचं शिंपण. जो जगला त्याच्यावर सुलतानाची रहेम दिली. वतनांच्या सनदांची खैरात. जो धुळीला मिळाला त्याचं सारं आपल्या जमादारखान्यात जमा करायचं. जिंकलेल्या पुढे एखादा तुकडा फेकायचा आणि वर मेहरनजर झाल्याचा आव आणायचा. भावाभावांतली बेदिली म्हणजे यांचा उरूस. सोयऱ्यांतला बेबनाव म्हणजे यांची ईद. वतनदारांतील दुही यांच्या अल्लाची देण. इथं भाऊ मित्र जावई सासरे व्याही एकमेकांचे शत्रू होतात.
केवळ पोकळ अभिमानापोटी. सोयर तुटतं, भाऊपण जळतं, केवळ मुठभर अधिकाराच्या स्वार्थासाठी. या साऱ्या अमावस्येचा अंधार संपावा अशी उराशी तळमळ बाळगली. अंतरात हा सारा दाह ठेवून मीही चाकरी केली यवनांची, ते स्वतःचं अस्तित्व टिकविण्यासाठी, काही अधिकार राखून ठेवण्यासाठी. त्या अस्तित्वाच्या आणि अधिकाराच्या पुण्याईवर भविष्यकाळात हा अंधकार दूर करणारा कुणी भाग्यवंत निपजेल. त्याच्या मशागतीसाठी पाऊलभर का होईना स्वतःची भूमी हवी. त्या भूमीच्या रक्षणार्थ आजचं हे हलाहल मी पचवतो आहे. कल्पवृक्ष उगवण्याची स्वप्न पाहतो आहे. आजवर हे सारं उरात दडपून ठेवलं होतं. कुणाला सांगावं असं कुणी भेटतच नव्हतं. आता भेटला एक समर्थ योगी. तेजस्वीपणाने म्हणाला, असलं जगणं म्हणजे फक्त जन्माला येऊन मरून जाणं. त्यानं एकांत भेट मागितली. आपण जायला हवं, मन मोकळं करायला हवं. तो तरुण पिढीची एखादी संघटना उभी करत असेल तर त्याला अभय द्यायला हवं. या संघटनेचा उपयोग भविष्यकाळाला नक्कीच होईल. पुढे प्रांती जिजाऊ साहेबांच्या छत्राखाली बालशिवबा वाढतायत. पुणे प्रांती जिजाऊ साहेबांच्या छत्राखाली बालशिवबा वाढतायत. पंत दादोजी त्यांना आमच्या उरीचं सारं समजावून देत आहेत. बालराजे प्रत्यक्ष शिवशंकरांचे अंश. ते सारं हलाहल पचवतील, आमच्या स्वप्नांची पूर्ती करतील. त्यांच्या स्वराज्यकारणाला कुणाचं तरी समर्थ सहकार्य हवं. हा रामभक्त युवक साऱ्या मराठदेशी नव्या विचारांची वावटळ उधळीत दौडला तर बालराजांना तरुणपणी एक विचार मिळेल, एक अधिष्ठान मिळेल, एक स्वकीय संघटना मिळेल, एक व्यापक दृष्टिकोन मिळेल. हे सारं घडलं तर मराठी सिंहासन दूर नाही. आपण शिवरायांना जहागिरीच्या कामापुरता दिलेला शिक्का अवघ्या मराठेशाहीची राजमुद्रा ठरेल. प्रतिपत्तेच्या चंद्रकोरीप्रमाणे मराठी राज्य वर्धिष्णू होईल. पण त्यासाठी हा कृष्ण पक्ष संपायला हवा. त्यासाठी कुणीतरी राजांना अधिष्ठान मिळवून द्यायला हवं. राजधर्म, राजनीती, राजकर्तव्य आणि या साऱ्याच्या पाठीमागे असलेलं परमेश्वरी सूत्र. बालराजे तारुण्यात पदार्पण करीत असतानाच त्यांना कुणीतरी सांगायला हवं. हा तेजस्वी संन्यासी पुरुषार्थाचा पंथप्रचार करतोय. याला आपल्या मनीचं हेत सांगावं. तो चाहेल ते द्यावं. त्याच्या इच्छेप्रमाणे त्याची एकांत भेट आता घ्यायलाच हवी. सप्ताहाअखेरीस शहाजींनी आपला निर्णय पंतांना सांगितला. पंतांनी बजाबा पाटलांना सांगितला. बजाबांनी रामदासांना सांगितला. ध्यानगुंफेत रात्रीच्या पहिल्या प्रहरात शहाजीराजांनी रामदासांची उग्रभेट घेतली. रामदासांनी तळमळून देशकाल परिस्थितीचं चित्र शहाजी महाराजांच्या पुढे उभं केलं. शहाजी महाराज अवाक होऊन ऐकत होते. रामदास तळमळून सांगत होते. मग आता यावर उपाय काय सुचतो आपल्याला? शहाजीराजांनी विचारलं. रामदासांनी स्वच्छ शब्दात सांगितलं. शहाजीराजांच्या विचारांचाच धागा रामदासांनी त्यांच्या शब्दात सांगितला. अंतरीची तार जुळली. परस्परांचा हेतू एकच असलेला पाहून शहाजीराजांनी आपल्या साऱ्या भावना रामदासांच्या पुढे व्यक्त केल्या. तपश्चर्येनंतर पुणे प्रांती जाण्याची विनंती केली. रामदास निस्पृहपणे म्हणाले, राजे, साधना पूर्ण झाली तरी
अनुभव विश्व मर्यादित आहे. आधी ते वाढायला हवं. त्यासाठी देशाटन करायला हवं. अवघी देशकाल परिस्थिती निरखायला हवी. माणसं पारखायला हवीत. या यावनी वेड्यामधून निष्ठाच्या खिंडी शोधायला हव्यात. त्याच्या विषवृक्षाची मुळं किती खोलवर गेली आहेत ते खणून पाहायला हवं. दुहीच्या सर्पदंशाचं विष शोधून घेण्यासाठी साऱ्या शिवस्थानांमधील शिवशक्ती अंगी साठवायला हवी. बद्रीनारायणापासून रामेश्वरापर्यंत, द्वारकेपासून गयेपर्यंत अवघ्या मातीचा स्पर्श पावलांना झाला की त्या पायांत बळीराजाच्या मस्तकावर उभे राहण्याची शक्ती येईल. भागीरथीच्या स्नानानं भागीरथाची अस्मिता जागी होईल. सरयूच्या स्पर्शानं प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाचं स्पंदन मिळेल. कुरुक्षेत्राची धुली मस्तकी लावून गीतेचा कर्मयोग आचरिता येईल. सत आणि असत, धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्षाचं स्मरण होईल आणि त्या स्मरणानं मातीत फुंकर घालून सैनिक निर्माण करणाऱ्या शककर्त्या शालिवाहनाप्रमाणे आणखी एक नव्या युगाचा शककर्ता मराठ धर्माच्या राजसिंहासनावर बसेल. त्यासाठी आता आमचं देशाटन ही आमची गरज आहे. आपली गरज आहे. साऱ्या मराठ देशाचीच गरज आहे. योग्य समयी आम्ही परत येऊ. त्यावेळी आपल्याच जहागिरीत रामाचं आमंत्रण येईपर्यंत राहू. पंथांचा आधार शिवकारणाला देऊ. शिवकारणाच्या आधारानं धर्मग्लानी दूर करू. रामराज्याच्या पुनर्स्थापनेसाठी बद्धपरिकर राहू. तोवर आम्हाला आज्ञा व्हावी. पंथप्रचार झाल्याशिवाय आता झोपलेला देश जागा होणार नाही. आपण लहान वयात बरीच चिंतन केलेलं दिसतं. आपला पंथ रामपंथ. आम्ही त्याला रामदासी संप्रदाय संबोधू. आपल्या या संप्रदायाची काही लक्षणंही आपण मनाशी निश्चित केली असतीलच. शहाजीराजांनी कुतूहलाने विचारले. रामदास मुक्तपणे हसले. एका पोथीचे बंध उघडून राजांना सांगू लागले. दोन समविचारांची भेट झाली. शहाजीराजे एका चैतन्याने अंतरी झळाळले. शांत मनाने ध्यान गुंफेबाहेर आले. त्यावेळी पूर्वेला शुक्राची चांदणी आपल्या पूर्ण तेजानं आकाशात तळपून येणाऱ्या सूर्यप्रकाशाची द्वाही साऱ्या दिशांना मिरवीत होती. रामदास शहाजीराजांच्या घोड्यावर बसलेल्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत स्वतःशीच उद्गारले. घनश्याम हा राम लावण्यरूपी, महाधीर गंभीर पूर्णप्रतापी, करी संकटी सेवकाचा कुढावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. पूर्वा उजळली. घाट उतरून रामदासांनी स्नानसंध्या उरकली आणि रोजच्या प्रमाणे पात्राच्या मध्यात उभं राहून गायत्रीच्या पुरश्चरणाला आरंभ केला.